तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या चौथ्या मिनी ब्लॉगमध्ये। आम्ही आता सध्या तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटेल की आम्ही आता सध्या पंढरपूरच्या दौऱ्याने निघालेलो आहे। आज एकादश असल्यामुळे पंढरपूरचं दर्शन घ्यायचं, विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहे मित्रांनो। तुम्ही हा रोड बघू शकताय। तर मित्रांनो चला आम्ही आज पंढरपुरात काय काय करणार आहे ती तुम्हाला दावणार आहे। तर आम्ही सध्या आता आलेलो आहे टोल नाक्यापाशी आलेलो आहे। तर टोल नाका तुम्ही बघू शकताय। तर चला मित्रांनो आम्ही आता सध्या तुम्ही टोल नाक्याचे लोकेशन तुम्हाला दावणार आहे। तर बघा हे तुम्ही टोल नाक्याचं लोकेशन नाझरे मठापाशी आहे हे टोल नाका, तिथून तुम्ही दावणार आहे। आम्ही तुम्हाला आमचा पीए गाडी चालवत आता सध्या आम्ही टोल नाका पास केला आहे। तर तिथून पुढे आम्ही निघालेलो आहे पंढरीच्या वाटेवर। तर ही मित्रांनो आम्ही सांगोल्यात आता सध्या पोहोचलेलो आहे। ही सांगोल्यातली तुम्हाला भाई गणपतराव देशमुखांची सुतगिरण बघण्यासाठी बघा तुम्ही आमदार त्यांची सुतगिरण आहे ही। तिथून आम्ही निघालेलो आहे सध्या पुढंच पंढरपूरच्या वाटेने। तर चला आम्ही मित्रांनो असंच तुम्हाला लोकेशन आता सध्या आम्ही सांगोल्यात आलेलो आहे। तिथं काय झाडी काय डोंगर ह्या साईडला इकडच्या। तर मित्रांनो शहाजी बापूचं ऑफिस आहे। तर तिथून आम्ही भुयारातून आता सध्या बाहेर पडत आहे। किती ट्रॅफिक किती गाड्या आहेत बघा मित्रांनो। आता आम्ही या भुयारातून बाहेर निघत आहे। तर मित्रांनो आता इथे एक गंमत झाली, इथं थोडं पाणी येते। तर इथं आमच्या कॅमेरामॅनचं कपड्यावरती जरा पाणी उडलेलं आहे। आम्ही लय हसलो आणि तिथून आम्ही सध्या आता भुयारातून बाहेर निघालेलो आहे मित्रांनो। तर आता आम्ही सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यापाशी आलेलो आहे। ही पुतळा बघू शकताय। तिथून सरळ आम्ही आता पंढरपूरच्या वाटेने निघालेलो आहे। तर मित्रांनो तुम्हाला आम्ही ही पास केलेला आहे पुतळा, तिथून आम्ही आता सध्या निघालेलो आहे पंढरपूरच्या वाटेने। तर सरळच आम्ही इथं हॉटेलमध्ये आलेलो आहे। तर इथे 3 कप चहा आम्ही घेतलेला आहे। चहा पिण्यासाठी थांबलो थोड्या वेळ। तिथून आम्ही आलो विसापाशी दर्शन घेतलं। दर्शन घेऊन जरा फुलं वगैरे वाहिली आणि तिथून आम्ही सध्या आता तिथं दर्शनासाठी थांबलेलो आहे। तर तिथून सध्या आम्ही आता सध्या मित्रांनो आम्ही पुंडलिकाच्या मंदिरापाशी आलेलो आहे। हे बघा माझा पीए आणि मी इथं उभा राहिलेलो आहे। कॅमेरामन कॅमेरा करतात आहेत, फिरवतात बघा तुम्हाला दावतात। चला मित्रांनो आता सध्या पंढरपुराचं ज्या आम्ही आतुरतेने वाट बघत होता त्या घडी आलेली आहे। तर तुम्ही हे बघा पंढरपुराचं दर्शन आम्ही घ्यायला लागलेलो आहे। परत तिथून आम्ही नामदेव महाराज मठात आलेलो आहे। ते मठाचं आम्ही हे केलेलं आहे, हे नामदेव महाराजांचा फोटो आहे। तिथून आम्ही सरळ मी आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतमध्ये जात आहे। तर त्या आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतलं, पांडुरंगाला साकडं गाठलं की बाबा माझ्या फॅन फॉलोइंगला सुखी ठेव। तर मित्रांनो इथंच आपला मिनी ब्लॉग संपतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। लाईक शेअर कमेंट फॉलो प्लीज।